हा मला त्या क्षणी तिथे दिसला असताना मला मारून टाकला असता. इथे आल्यानंतर असं सतत वाईब्स वाटत असतात की ते खरंच धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. अत्यंत दुर्दैवाची घटना त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या दिवशीच घडली होती. जोपर्यंत त्याच्या मनासारखी गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे अक्षरशः रेड्यासारखा मागे लागतो. हे ते ना स्वतंत्र न्यायालय होतं दिघे साहेब म्हणजे असं म्हणतात की जिथे एखादी गोष्ट हरायची तिथे माणसं त्यांच्याकडे यायची. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, बाप्पा येतोय आणि दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात आज आपण आलोय आणि बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि याच निमित्ताने मंगेश देसाई सर माझ्यासोबत आहेत. कसे आहात? मी मस्त. सर, अगदी छान वातावरण वाटतंय आणि बाप्पाचं आगमन झालंय आणि दिघे साहेबांचं आगमन म्हणजे इथेच आहे दिघे साहेब असंच वाटतंय आणि ते आपल्यात आहेत अजून. तर हे सगळं वातावरण कसं आहे आणि काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम सगळ्यांना गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत मी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि माझी इच्छा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करावी अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. कारण 27 सप्टेंबरला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रदर्शित होतोय. आता आज आपण जिथे आहोत हे खरं तर आनंद आश्रम सिनेमासाठी आपण बांधलं होतं. पण तुला खरं सांगू का, इथे आल्यानंतर असं सतत वाईब्स वाटत असतात की ते खरंच धर्मवीर आनंद दिघे साहेब आहेत. म्हणजे गूजबम्प अजूनही शरीरावर येतात आणि असं वाटतं की त्यांचा वास इथे आहे. इथे त्यांचा वास आहे याच्या प्रचिती बऱ्याच लोकांना आल्यात. प्रसादला आली आहे, क्षितिजला आली आहे, प्रवीणला आली आहे, मला तर वारंवार येत असते. पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं कार्य खूप मोठं होतं आणि त्यातलं एक म्हणजे त्यांच्या मनातला गणेश उत्सव. त्यांचं गणेश उत्सवावर खूप प्रेम होतं, गणपतीवर खूप प्रेम होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की गणेश उत्सव हा एक उत्सव म्हणून नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं, सगळ्या लोकांनी एकमेकांना भेटावं आणि या अनुषंगाने त्यांनी उत्सव मोठा केला होता. आज पण त्यांनी सुरू केलेली गणेश दर्शन स्पर्धा जी आहे ती आज पण चालू आहे. मोठमोठे दिग्गज तिथे परीक्षक म्हणून असतात आणि दिघे साहेबांचं आणि गणपती बाप्पाचं नातं खूप अतूट होतं. मी तुला सांगतो, गणपतीच्या दर्शनाला असं म्हणतात की जे साहेबांना बोलवायचे ते प्रत्येक जणाच्या घरी साहेब दर्शनाला जायचे. सकाळ असो, संध्याकाळ असो, रात्री असो. आणि अत्यंत दुर्दैवाची घटना त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या दिवशीच घडली होती. पण मी त्याला असं समजतो की साहेबांचं नातं खूप अतूट होतं म्हणून कदाचित गणपती बाप्पा म्हणाला असेल की बस आता तुमचं इथलं कार्य संपलं आहे, आपण ही धुरा दुसऱ्याकडे सोपवूया. आणि बहुतेक म्हणून बाप्पा त्यांना घेऊन गेले असतील. पण इतकं अतूट नातं त्यांचं होतं बाप्पाबरोबर. आम्ही पहिल्या भागातच बघितलं आणि ती सगळी जर्नी बघताना अंगावर खरंच काटा येत होतं. मी स्वतः 2 वेळा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितला. पण तो गणेशोत्सवाचा सगळा सीन होता. साहेब कितीही थकले, जेवणाचं वेळ नाही, काही नाही, पण ते प्रत्येक माणसाच्या घरी, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन दर्शन घेत होते. ते सगळंच आहे. पण आत्ता आम्हाला या चित्रपटात आत्ता काय वेगळं बघायला मिळणार आहे, काय सांगाल? आपण या चित्रपटाची लाईनच ठेवली आहे की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. साहेबांचं हिंदुत्व किती परखड होतं. हिंदुत्व म्हणजे जातपात नाही, हिंदुत्व म्हणजे एक महत्त्वाकांक्षा, एक जिद्द. भगवा रंग हा कुठल्याही जाती द्वेष्ट्याचा रंग नाही. भगवा रंग हा समृद्धीचा, साक्षरतेचा रंग आहे. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं म्हणणंच हे होतं की आपण हिंदुत्व जपलं पाहिजे. हिंदुत्व जपलं पाहिजे म्हणजे काय, सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन गेलं पाहिजे आणि तेच आपण या चित्रपटातनं दाखवायचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामध्ये आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलसुद्धा बोललो आहे. आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बोललो आहे. एवढंच नाही तर शिंदे साहेब, आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कशा पद्धतीने चालत आहेत आपण हे पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न नाही केलेला आहे. पण असं म्हणूया की त्यांचे अनुयायी म्हणून ते आज काय करत आहेत हे सुद्धा दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. सर, एक प्रेक्षक वर्ग इतका लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट नोटीस करतो. याआधी तुम्ही म्हटलं आणि याआधी तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. पण मग आत्ता चित्रपट किती वेळा तुम्ही स्वतः बघितलाय आणि प्रत्येक बारकाईने बघितलाय का, याबद्दल काय सांगाल? काय, माझा जो दिग्दर्शक आहे ना प्रवीण विठ्ठल तरडे, हा एकदमच हे आहे तो. म्हणजे जोपर्यंत त्याच्या मनासारखी गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे अक्षरशः रेड्यासारखा मागे लागतो. पण एक गोष्ट अशी आहे की त्याची ही सवय निर्माता म्हणून मला लागली. म्हणजे एखादं प्रॉडक्ट करत असताना ते चांगलं कसं व्हावं यासाठी ते किती वेळा बघावं
ते सतत बघत राहावं. म्हणजे मला असं वाटतं की प्रवीणने समजा हा सिनेमा 150-200 वेळा बघितला असेल एडिट प्रोसेसच्या दरम्यान, तर मी नक्कीच 50 वेळा बघितला असेल. आणि एक गोष्ट अशी आहे की 50 वेळा मी बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या आधी प्रवीणने बघितलं आणि जेव्हा मी बघतो तेव्हा तेव्हा मला आश्चर्यकारक धक्केच दिसतात त्या एडिटमधले. म्हणजे पॉझिटिव्हली, अरे हे मला जाणवलं नव्हतं, हे प्रवीणने केलं. अरे डबिंगमध्ये हे कसं काय झालं, तर प्रवीणने केलं. अशा बऱ्याच गोष्टी घडताना मला दिसतात. आणि हे सगळं मला असं वाटतं चित्रपटाच्या यशस्वी चित्रपट व्हावा म्हणूनच सगळे प्रयत्न चाललेले आहेत. तर आता सोशल मीडियावर ना एकच गोष्ट सगळे म्हणतात की आजच्या क्षणी ना आनंद दिघे साहेब असायला पाहिजे होते, कारण आत्ताचं वातावरण खूप बिघडलेलं आहे. पण आत्ता खरंच मलाही असं वाटतं की मुलींसाठी किंवा या सगळ्या प्रकाराबद्दल आनंद दिघे जर असते आपल्यात, तर नक्की त्यांनी तिथल्या तिथे शिक्षा घडवली असती. याबद्दलच तुम्हाला काय म्हणायचं? नाही, दिघे साहेब आत्ता हवे होते असं परवा या सगळ्या बदलापूरच्या घटनेनंतर दिघे साहेब आज असते तर काय झालं असतं. आपल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1चे बरेच व्हिडिओसुद्धा फिरले. हे बघ, ते ना स्वतंत्र न्यायालय होतं दिघे साहेब म्हणजे असं म्हणतात की जिथे एखादी गोष्ट हरायची तिथे माणसं त्यांच्याकडे यायची आणि तिथे जो सच्चा माणूस आहे तो जिंकून जायचा. पण मला काय वाटतं की तेव्हाची वेळ वेगळी होती. 2000 सालात म्हणजे सालचा काळ आणि आजचा काळ 2023चा खूप फरक आहे. आज बऱ्याच गोष्टींमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे निर्णय इतक्या श्रूडपणे घेता येऊ शकत नाहीत. मनात सगळ्यांच्याच आहेत. म्हणजे अशातला भाग नाही. मलासुद्धा असं वाटत होतं त्या दिवशी, जर हा मला त्या क्षणी तिथे दिसला असताना मला मारून टाकला असता. पण हे आपण करू शकत नाही, कारण तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. पण नक्कीच आज दिघे साहेब जर असले असते तर चित्र अजून वेगळं नक्कीच असलं असतं 100%. बरं सर, एक शेवटचा प्रश्न की आनंद दिघे साहेबांचा प्रवास हा 2 भागात नाही दाखवता येणार. किती भाग येणार आहेत अजून? सध्या तरी आमचं कॉन्सन्ट्रेशन तिसऱ्या भागावर आहे, पण अजून ठरलेलं नाही तिसरा भाग आणायचा की नाही आणायचा. त्याच्या मागची कारणं बरीच आहेत. असंही चाललं होतं डोक्यात की आपण चित्रपटाच्या ऐवजी आता वेब सिरीजमध्ये हे करूया का. मग हिंदी आणि मराठी अशा 2 भाषांमध्ये आपण वेब सिरीज करूया का. कारण काय चित्रपटाची प्रोसेस आहे ना, तुला सांगतो, ही 1-1.5 वर्ष एक भाग यायला लागते. मग माझं असं म्हणणं आहे की समजा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र लोकांसमोर मला अजून जास्त आणायचं असेल तर ते 1.5-2 वर्षाच्या गॅपने न आणता 1.5-2 वर्षाच्या गॅपने जर समजा मी मॅक्झिमम एपिसोड्स आणू शकलो तर जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. हा आत्ता आमचा विचार चालला आहे. अजून पूर्णत्वाला तो काही विचार गेलेला नाही. तर बघूया 2 भागाच्या सक्सेस नंतर ठरवू. नक्कीच, आणि आम्हाला ते वेबसिरीजच्या माध्यमातून बघायला आवडेल. आणि आम्हाला तुम्ही समोरून त्यांना जाणून घेतलं, पण आम्हाला या सगळ्या प्रवासातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद सर, आणि तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा सगळ्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो ही त्याच्या चरणीच मी प्रार्थना करतो. 27 सप्टेंबरला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रदर्शित होतोय. नक्की तुमचा आशीर्वाद सुद्धा असू द्या. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.